एकदा गौतम बुद्धांकडे एक माणूस आला आणि त्याने एक विलक्षण प्रश्न विचारला. तो म्हणाला, भगवन, या जगात काही लोक खूप सुखी आणि काही लोक खूप दुःखी का असतात? बुद्धांनी अतिशय शांतपणे हसत उत्तर दिलं, जो माणूस दुःख निवडतो तो दुःखी असतो आणि जो सुख निवडतो तो सुखी असतो. तो माणूस आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, एवढं कोण जाणून बुजून दुःख निवडेल? बुद्ध म्हणाले, मासा कधीच हुकाला फसणं निवडत नाही, पण तरीही वारंवार फसतो. तो माणूस म्हणाला, होय, पण का? बुद्ध म्हणाले, कारण त्याला पिठाचा गोळा दिसतो, पण आत लपलेला तीक्ष्ण काटा दिसत नाही. माणूस गप्प राहिला. बुद्ध पुढे म्हणाले, मनुष्यही असाच आहे. त्याला सुख दिसतं, पण त्यामागे दडलेले दुःख दिसत नाही. कोणीही दुःखाला निवडत नाही, पण सुखाच्या प्रलोभनात तो दुःखाच्या दिशेने जातो. बुद्ध पुढे सांगतात, सच्चा गुरु आपल्या शिष्याच्या मनात प्रश्न निर्माण करतो. प्रश्नच माणसाचा विकास करतात. एकदा एका माणसाने एका बौद्ध भिक्षूला विचारलं, मुनिवर, तुम्ही नेहमी इतके प्रसन्न कसे राहता? धनवान लोक, राजे, महाराजे सुद्धा दुःखी असतात, पण तुम्ही नाही. भिक्षू शांतपणे म्हणाले, मी भिक्षू झालो त्या दिवसापासून माझा एकच प्रयत्न आहे, माझी ऊर्जा वर नेण्याचा, चित्त उन्नत करण्याचा. तो माणूस म्हणाला, पण नदीचं पाणी नैसर्गिकरित्या खाली वाहतं, मग ऊर्जा वर का न्यायची? निसर्गाच्या विरुद्ध का जायचं? भिक्षू हसले आणि म्हणाले, पाणी फक्त खालीच वाहत नाही, ते वरही जातं भाप बनून. आणि जसं पाणी वर गेल्यावर शुद्ध होतं, तसं ऊर्जा वर गेल्यावर मन शुद्ध होतं. तो माणूस विचारतो, ही ऊर्जा वर कशी नेता येईल? भिक्षू म्हणतात, ध्यान करून, इंद्रियावर नियंत्रण ठेवून, शारीरिक आणि मानसिक तप करून. ज्या क्षणी तुझी ऊर्जा वर चढू लागते, त्या क्षणी तुझ्या दुःखाचा शेवट सुरू होतो. भिक्षू पुढे म्हणतात, प्राणी कधीच ऊर्जा वर नेऊ शकत नाहीत, पण मनुष्य हे करू शकतो. म्हणूनच तो प्राण्यांपेक्षा खाली किंवा बुद्धांपेक्षा वर दोन्हीकडे जाऊ शकतो. जर हा संदेश तुम्हाला पटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, खाली कमेंट करून तुमचे विचार सांगा आणि अशाच जीवन बदलणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.